नमस्कार. जय जवान जय किसान शेतकरी बांधवांनो, आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ शेतकऱ्यांसाठी आहे. केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी एक शेतकरी ओळखपत्र किसान ID कार्ड बनवणं कंपल्सरी केलं आहे. ज्या माध्यमातून जर आपलं शेतकरी ओळखपत्र किसान ID कार्ड जर नसेल तर आपल्याला यापुढे PM किसानचे जो मिळणारा निधी आहे, जो पैसा आहे तो मिळणार नाही. त्यामुळे आपण किसान कार्ड किसान ID बनवणं अत्यंत महत्त्वाचा विषय झालाय. ज्यामध्ये आपला असलेला 7/12 त्याचबरोबर आधार कार्ड व मोबाईल नंबर हे एकाच ठिकाणी आपल्याला जोडायचं आहे. ज्या माध्यमातून आपल्याला भविष्यामध्ये जे काही सुविधा मिळतात, जे काही निधी मिळतो ते आपल्याला मिळण्यासाठी आता ही युनिक ID बनवणं महत्त्वाचं आहे. या संदर्भातील सविस्तर बातमी अशी आहे, शेतकरी ओळखपत्र नसेल तर PM किसानचे पैसे शेतकऱ्यांना विसरा, हा एक महत्त्वाचा विषय आहे. राज्य सरकारचा नवा नियम हा ठरला शेतकऱ्यांसाठी त्रासदायक. तर PM किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी ओळख क्रमांक आता अनिवार्य करण्यात आले आहे. या 20व्या हप्त्यापासून नवीन नियम लागू करण्यात आला असून शेतकऱ्यांना कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड लिंक करावे लागणार आहे. खरं तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी महाराष्ट्र सरकारच्या ॲग्रिस्टॅक या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना लिंक करण्याची आणि शेतकरी ओळखपत्र मिळवण्याची प्रक्रिया सुरू केली जात आहे. या माध्यमातून PM किसान योजनेचा 19वा हप्ता 24 जानेवारी रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला आहे. या हप्त्यासाठी शेतकऱ्यांना या ओळखपत्राची अट घालण्यात आलेली नव्हती, परंतु 20व्या हप्त्यासाठी ही अट शेतकऱ्यांना लागू कंपल्सरी होणार आहे. शेतकऱ्यांना विना दिक्कतपणे मिळणारा PM सन्मान निधीचा जो काही 20वा हप्ता आहे येण्यासाठी ही पीक किसान ID कार्ड बंधनकारक असणार आहे. तथापि नवीन नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पती पत्नी 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या कुटुंबातील सदस्याची आधार नोंदणी अनिवार्य असल्याची माहिती सध्या मिळत आहे. ज्यामध्ये PM किसानचे पैसे मिळवण्यास शेतकरी पात्र ठरणार नाही असे आदेश करण्यात आले. जर आपण किसान ID कार्ड जर नोंदणी केली नसेल तर तो शेतकरी या PM सन्मानचे पैसे घेण्यास पात्र राहणार नाही. ही एक महत्त्वाची सूचना आहे. एक हप्ता आपल्याला समजा ऍडजस्ट केला जाईल, परंतु त्यानंतर जर किसान ID कार्ड वर आपण नोंदणी केली नाही तर शेतकऱ्यांना PM किसानचे पैसे हे मिळणार नाही. ही एक महाराष्ट्र शासनाने महत्त्वाची एक सूचना दिली आहे. ज्यामध्ये शेतकऱ्यांची सध्या धावाधाव झाली आहे. केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत राज्य शासनाने नुकताच सर्व शेतकऱ्यांना युनिक फार्मर ID तयार करण्याचे आदेश दिले आहे. ज्यामध्ये या अंतर्गत शेतकऱ्यांसाठी नोंदणी क्रमांक आणि पूर्वीचा ओळखपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. ज्यामध्ये शेतकऱ्याचे कुटुंबातील सर्व सदस्याचे आधार लिंक करणे अनिवार्य असणार आहे. यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची KYC आणि ओळख तयार करण्यासाठी धावाधाव सध्या सुरू आहे. नोंदणीसाठी शेतकरी CSC केंद्रावर किंवा जे काही नोंदणी अधिकृत केंद्र असतील त्या ठिकाणी शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी सध्या या फार्मर युनिक ID साठी आपल्याला बघायला मिळत आहे. तर ही महत्त्वाची अपडेट शेतकऱ्यांसाठी होती, ज्या माध्यमातून शेतकऱ्यांना फार्मर युनिक ID बनवणं हे आता कंपल्सरी करण्यात आलं आहे व या युनिक IDचा फायदा देखील भविष्यात मिळणार आहे. विविध योजनेचा लाभ आपल्याला एकाच ठिकाणी मिळणार आहे, ज्या माध्यमातून आपलं फार्मर युनिक ID बनणार आहे. ज्या माध्यमातून सरकारला देखील सोयीस्कर होणार आहे. कुठल्याही शासकीय अनुदान असेल किंवा कुठलीही योजना असेल, या फार्मर युनिक IDच्या साहाय्याने आपल्याला ॲग्रिस्टॅक या यंत्रणेच्या माध्यमातून मिळणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला व आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. तसेच कृषी समृद्धी न्यूज हे YouTube चॅनल आपण अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे, कृषी समृद्धी न्यूज हे YouTube चॅनल आपण सबस्क्राईब करा व भविष्यातील सर्व प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.